प्रमुख पाहुणे माननीय श्री जगदीश महाजन सर यांना विनंती करतो की त्यांनी श्री डॉक्टर कुशल चौधरी यांचा सत्कार करा। यानंतर सर्वात गर्वाची बाब एक आहे की जिग्नेश किरण चौधरी हा याला मी या ठिकाणी आमंत्रित करतो। त्याच्या वतीने त्याचे वडील श्री के.पी. चौधरी सर हा सत्कार स्वीकारतील। त्यामध्ये 99% मिळाले आणि ओबीसी गटामधून IIT खरगपूर येथे त्याची निवड झालेली आहे आणि आपल्यासाठी हे एक गर्वाची बाब आहे की IITला आपल्या समाजातला विद्यार्थी या पद्धतीने जातोय। तर मी मंचावरील उपस्थित पाहुणे श्री अशोक दिगंबर कोलते यांना विनंती करतो की त्यांनी सरांच्या चिरंजीवचा सत्कार करावा। आणि त्याच्यामध्ये जसा सरांचा वाटा आहे तसा त्यांच्या सौचा सुद्धा वाटा आहे, कारण सर इथे ज्या वेळेला शिकवत होते त्यावेळेला त्यांना त्या मुलाला घरी शिकवत होत्या, तर त्यांनी इथे यावं। दोघांचा सत्कार खरोखर त्यानंतर पुढची सत्कार अर्थी आहे कुमारी अंडर श्री रोशन मुरलीधर पाटील यांना विनंती करतो की त्यांनी राजेश झोपे रोशन राजेश झोपे यांचा सत्कार करा। शिक्षणासाठी सर्वांतर्फे शुभेच्छा। पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी प्रणिता। आता पुढचा सत्कार जो आहे तो म्हणजे ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे यांच्याकडे दुर्लक्ष श्री M.R. पाटील सर यांनी सुद्धा मंचावर यावं अशी विनंती आहे। हे दोघं अगदी तनमन धनाने ते झटत असतात, सर्व विसरून महिनाभरापासून ते तयारीला लागतात आणि हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपण जे आलेलो आहोत ते सर्व यांचं श्रेय आहे यात आहे। तर त्यांचं सुद्धा कुठेतरी कौतुक व्हावं हा सन्मान करीत आहे डॉक्टर रोशन, डॉक्टर शीतल आणि श्री M.R. पाटील सर। प्रातिनिधिक स्वरूपात अध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे, कारण वेळेचा भाग ठेवून आपण थोडं बदल केलेला आहे। या ज्या विद्यार्थिनी आहेत या सुद्धा गेल्या 7-8 दिवसात कार्यक्रमाच्या सराव करत आहेत आणि त्यांचं कौतुक करावं म्हणून त्यांना युनिफॉर्म शाळेच्या संस्थेतर्फे देण्यात येत आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रोटे साहेब आपल्या शुभास्ती या ठिकाणी निमंत्रित करतो आणि श्री सांडू शंकर काळे, श्री सुखदेव शंकर काळे, गंगाधर माधव पाटील, श्री बालचंद्र माधव पाटील, श्री संजय बळीराम पाटील, श्री बंडू बळीराम पाटील,
श्री एकनाथ पंढरीनाथ झोपे व चंद्रकांत जनार्दन बाउस्कर या सर्वांनी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे। आणि हा रक्कम आहे ती तुम्ही स्वतः सप्तेच्या निमित्त गाव पंगत सुद्धा देतात, अन्नदान ते दरवर्षी करतात आणि हे सुद्धा या लोकांची दखल त्यांनी घेतली। तर सर्वांनी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे, जरा कृपया लवकर या। आज आपण एखादा भिकारी आला तर 5 पैसे किंवा 1 रुपया द्यायला विचार करतो आणि या कुटुंबाने या लोकांची दखल घेऊन आज त्यांना 11,000 रुपये कॅश बक्षीस किंवा कॅश त्यांना त्यांचं एक बक्षीस म्हणता येणार नाही, पण त्यांच्या कार्याचा गौरव आहे, तो निस्वार्थीपणे केलेल्या सेवेचा त्यांचा गौरव आहे। ही पद्धती टिकली पाहिजे, असे पुढे तयार झाले पाहिजे, या मागे हा उद्देश आहे। कारण हे कमी होत चाललेलं आहे। साध्या आपल्या कुटुंबात सुद्धा काही कार्यक्रम असला तर आपल्याला कॅटर आणावं लागतं, कुटुंबाचे लोक ते सुद्धा मदत करत नाही आणि हे कोणाचं नातं नाही, काही हे नाही, ते अगदी बोलवलं म्हणजे तत्पर असतात। मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि मंचाच्या वतीने श्रीमती नयना सुधीर चौधरी व प्रणय सुधीर चौधरी यांचं, सुखदेव काळे यांचे चिरंजीव मनीष प्रमोद काळे यांनी मंचावर यावं आणि आपली रक्कम स्वीकारावी। चौधरी आपल्या व्यवस्था करत आहे। यानंतर विद्यार्थी दशेपासून सरांनी ट्युशन घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करून विद्यालयामध्ये एक नावलौकिक मिळवलेलं आहे आणि विविध व्यासंगी असं व्यक्तिमत्व आज या विद्यालयामध्ये। यानंतरची पुढील सूत्र विमा कार्यक्रम झाला, पण ज्याच्यासाठी कार्यक्रम आहे ते म्हणता आमचा नंबरच येत नाही। वधू आणि वर आलेले असतील त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे, आपलं इंट्रोडक्शन द्यायचं आहे शांतपणे आणि काही आपलं सर्व माहिती अगदी व्यवस्थित या ठिकाणी सांगायची आहे। तर तो जो डायस आहे त्या बाजूचा, त्या बाजूने मुली आपलं इंट्रोडक्शन देतील आणि या बाजूने मुलं देतील। प्रथम आपण मुलींना संधी देऊ, एक मुलगी आणि एक मुलगा, म्हणजे